नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज एका गंभीर विषयावर बोलायचं आहे। नेहमी आपण राजकारणावरती बोलतो, प्रत्येक गोष्टीला राजकारणाचे संदर्भ असतातच, पण केवळ राजकारणाच्या चौकटीतून, आरोप प्रत्यारोपाच्या नेहमीच्या पठडीतून थोडंसं बाहेर येण्याची गरज आहे। माणसाचा जीव एवढा स्वस्त आहे का? माणसाचं मरण इतकं सहजपणे त्याला येतं, इतकं स्वस्त झालं माणसाचं मरण? खरोखरीच तशी गोष्ट आहे। पुण्यामध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचा अपघाती मृत्यू झाला। तो खरं म्हणजे खूनच म्हणायला पाहिजे, कारण एका श्रीमंत बिल्डरचा, धनदांडग्या आणि माजोरी बिल्डरचा मुलगा वेदांत अग्रवाल हा दारू पिऊन गाडी चालवत होता। त्याच्याबरोबर ड्रायव्हर होता, पण ड्रायव्हरला ते शेजारी बसवलं आणि तो स्वतः गाडी चालवायला लागला। तो 17 वर्षांचा, म्हणजे संज्ञान नाही आहे तांत्रिकदृष्ट्या, पण दारू पिऊन गाडी चालवली। 160 किलोमीटर वेगाने पुण्यामध्ये कल्याणी नगर भागात 160 किलोमीटर दारू पिऊन, आणि त्या दोघांना त्यांनी उडवलं। रात्रीची गोष्ट 3ची, त्यावेळी दोघांना उडवलं आणि उडवल्यानंतर ते अक्षरशः, तो तरुण आणि तरुणी हे तडफडत होते, जीवाच्या आकंताने तडफडत होते। रात्रीची वेळ, भयंकर अवस्था होती त्यांची। कदाचित रक्त सगळं सांडलं असणार तिथे, आणि किती त्यांना त्रास झाला असेल, किती जखमा झाल्या असतील, चिरडलं गेल्यामुळे काय अवस्था झाली असेल त्यांची, कल्पना करा तुम्ही। त्यांचा आकांत, त्यांचा आक्रोश तुम्ही केवळ कल्पना करू शकता। आणि हा जो वेदांत अग्रवाल तिकडनं निघून जात होता, मग लोकांनीच त्याला पकडलं, 4 थपडा मारल्याच असतील, सडकून काढलं पाहिजे अशा माणसाला। चिरडली माणसं त्यांनी, आणि पुन्हा पळून जात होता। त्यानंतर त्याचा बाप अग्रवाल, जो बिल्डर, ज्याला म्हणे अनेक गाड्यांचा नाद आहे, आणि ही पोर्शे गाडी, प्रसिद्ध गाडी, भयंकर महागडी गाडी, ही मुलाला चालवायला दिली। मुलगा पबमध्ये जातोय, रात्री बेरात्री दारू पितोय, ढोसतोय दारू वाटेल तशी, आणि बापाला हे मान्य असावं, बापाला हे माहीत असणार आहे। बापानी त्याचं पाप झाकण्याचा प्रयत्न केला, आणि बाप गेला पळून। त्याचा मानगूट पकडून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। खरं तर इतका संताप येतो की अशांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं पाहिजे। 2 निष्पाप जीव IT क्षेत्रामध्ये मध्य प्रदेशमधनं इथे कामाला आलेले, आणि हाकनाक त्यांचा जीव जातो अशा प्रकारे, आणि हा मुलगा पळून जातो। आणि मग त्याच्या पुढे काय झालं बघा तुम्ही, तुम्हाला माहिती असेल, काही गोष्टी पण सांगतो। म्हणजे अनिश अवधी आणि अश्विनी पोस्टा हे दोघं तरुण तरुणी, त्यांचा जीव गेला त्याच्यामध्ये। या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी त्या वेदांतला, जो आरोपी आहे, त्याला जामीन मंजूर झाला। आणि जामीन मंजूर करताना हे जे काय बाल न्यायालय असतं, कारण तो संज्ञान नाही आहे, त्यांनी म्हटलं की 15 दिवस त्यांनी आरोपीने येरवडा वाहतूक विभागात वाहतुकीचं नियोजन करावं, म्हणजे ट्रॅफिकचं काम करावं, ट्रॅफिक पोलीसचं काम करावं, आणि मग ॲक्सिडेंटवरती 300 शब्दाचा निबंध लिहावा। मी तुम्हाला आठवत असेल की 2 अखे 12 हात या चित्रपटामध्ये व्ही शांतारामांच्या जे आरोपी आहेत त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून त्यांना एका शेतामध्ये, एका गावामध्ये त्यांना काम करायला सांगतात। मग त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं, अशा प्रकारची ती गोष्ट होती। पण आज याला निबंध लिहायला सांगितलेला आहे त्याला, आणि मग डॉक्टरकडनं त्यांनी, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं, उपचार घ्यावेत वगैरे वगैरे अशी सूचना करण्यात आलेली आहे। आता हे जामीन त्याला लगेच कसा मंजूर झाला? इतका भयंकर गुन्हा झाल्यानंतर लगेच जामीन दिला त्याला? हे कसं काय जामीन त्याला देण्यात आला, हे तर बघितलं पाहिजे। आता बघा, तुम्हाला सांगतो, दुश्मन नावाचा राजेश खन्नाचा एक चित्रपट आहे, आणि त्यामध्ये तो खूप
मी माझ्या मॅट्रिक झाल्यानंतर तो पाहिला होता सिनेमा. त्यामध्ये अशाच प्रकारे एका ड्रायव्हरकडनं एकाचा मृत्यू होतो, मग त्याच कुटुंबात तो जो राहतो, त्या कुटुंबाला मदत करतो, अशा प्रकारची ती कथा होती. आता हे आदर्शवादी हे सगळं झालं, पण इथे ताबडतोब या आरोपीला जामीन मिळतो. जामीन मिळाल्यानंतर दुसरी गोष्ट अशी की जामीन मिळाल्यानंतर लोकांमध्ये हलकल्लोळ झाला, सामाजिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले, पुण्यामधले प्रचंड चिडले ते की हे काय प्रकार आहे हा, की लगेच जामीन मिळतो त्याला. आणि निर्भया प्रकरणामध्ये त्यानंतर जो नवा कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 16 वर्षाच्या पुढचा आणि 18 वर्षाच्या दरम्यान जर असेल आरोपी एखादा आणि त्यांनी असा अत्यंत निंद्य अशा प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्याला 304 म्हणजे जे कडक कलम आहे, 304 हे थोडं सौम्य कलम आहे, 304 कलम लावता येतं. असं असताना देखील या प्रकारे या आरोपीला वेदांतला अशा प्रकारची सौम्य ट्रीटमेंट मिळाली, याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त झाला. लोकांचा प्रक्षोभ झाला पुण्यामध्ये तुम्ही म्हणताय किंवा महाराष्ट्रात गुंतवणूक यावी, उद्योगधंदे यावेत. आता उद्योगधंदे आले की त्यामध्ये कामाला माणसं येतात, ती फक्त महाराष्ट्रात नसतात, बाहेरच्या राज्यात ते येतात. पण पुण्यामध्ये एका ठिकाणी कोयता गँगचा हलकल्लोळ सुरू असतो. कसबामध्ये गोळीबार झाला, मध्यंतरी खून पाडले जात आहेत पुण्यामध्ये. मध्यंतरी एका बस चालकाने एका तरुणीशी काहीतरी वादविवाद झाला, शिवीगाळ केली, विनयभंग केला आणि त्याची तक्रार जे करायला गेले पोलीस स्टेशनामध्ये त्यांनाच तुम्हाला तुमच्यावरती गुन्हा नोंदवू म्हणून त्यांना धमकी देण्यात आली. ही अवस्था आहे पुण्यामधली. पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की काही महिन्यांपूर्वी अजितदादा पवार यांच्या मुलाला पुण्यामधला एक गुंड भेटायला आला होता. काय अवस्था आहे बघा म्हणजे. आणि आता या प्रकरणामध्ये हे सगळं झालं, टीका झाली वगैरे. त्याच्यानंतर मग पुण्याच्या पोलीस कमिशनर अमितेश कुमार हे आहेत, ज्यांनी तुम्हाला आठवत असेल की जेव्हा त्यांनी चार्ज घेतला तेव्हा पुण्यामधल्या गुंडांची त्यांनी एक परेड घेतली होती आणि गुंडांना सरळपणे सांगितलं की शहाणपणा करायचं नाही, दादागिरी करायची नाही, नाहीतर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा दमच दिला. एक प्रकारची चांगली गोष्ट केली त्यात काही नाकारण्याचं कारण नाही. पुणे पोलीस आयुक्तांवर मी सरसकटपणे आरोप करणार नाही. संजय राऊतांनी आरोप केला त्यांच्यावरती, त्यांच्याबाबत त्यांनी कडक टिप्पणी केली आणि सांगितलं की त्यांना काढून टाका म्हणून, निलंबित करावं. संजय राऊतांनी त्या प्रकारची कडक प्रतिक्रिया इनिशियल स्टेज होती करणं व्यक्त साहजिक आहे, मी त्याबद्दल काही म्हणत नाही. परंतु हे सगळं झाल्यानंतर आरडाओरड सुरू झाला मीडियामधून. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून याची प्रतिक्रिया आल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि मग मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत अशी बातमी आली. मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कोणीही असो कुठचाही दबाव बाळगू नका. त्यानंतर अजितदादा पवार जे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी असा आदेश दिला की कोणाचाही दबाव न बाळगता कडकपणे कायद्याचे पालन करत कडक कारवाई केली पाहिजे. आता हे सगळं आहे ते मीडियामधलं जे वातावरण तयार होतं ते शांत करण्याचा प्रयत्न असतो. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत जेव्हा होर्डिंग्स पडल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला आणि मग देवेंद्र फडणवीसांनी लगेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितली की बघा उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये या परवानग्या दिलेल्या होत्या असं सांगितलं. संपूर्ण राजकीयकरण त्यांनी केलं या गोष्टीचं. अरे तुमचं सरकार आहे, उद्धव ठाकरेंच्या काळात काय घडलं असेल ते घडलं असेल, आज तुमचं सरकार आहे ना. समजा होर्डिंग त्या काळात लागलं आहे, परवानगी दिली आहे. आता उद्धव ठाकरेंनी येऊन सांगितलं होतं का ते तिथे होर्डिंग लावा म्हणून? त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असेल, ठीक आहे, त्यांच्या काळात घडली असेल नसेल, पण तुमच्या काळामध्ये तुमचं सरकार येऊन इतके दिवस झालेलं आहे
अशी आवाढव्य होर्डिंग्स तुमच्या सरकारला, तुमच्या यंत्रणेला त्या आंधळे आहेत का, दिसत नाही ती? मग त्यावेळी तुम्ही काढून टाकण्याचे का आदेश दिले नाहीत? मग काय केलं त्यांनी की उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो जो होर्डिंगच्या याच्यामधला जो आरोपी आहे तो टाकून उद्धव ठाकरेंवरची टीका टिप्पणी सुरू केली भाजपच्या नेत्यांनी. आशिष शेलार असतील, बाकीचे राम कदम असतील या नेत्यांनी, आणि देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत त्वेषाने उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला. आता तुमचं सरकार आहे तर तुमच्यावरती संजय राऊतांनी हल्लाबोल केला तर नाकाला मिरच्या झोमण्याचं कारण नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असते तर छाती बडवून त्यांनी किती टाहो माजवला असता, बोंबाबोंब केली असती, हे लक्षात घ्या. आणि आज ते पुण्यामध्ये गेले, त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण फार जड जाणार आहे. मग पुण्याबरोबरच्या कमिशनर आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आता हे जे काही बाल न्यायालयाने जे काही नरमाईची कारवाई केली तर आम्ही अपील केलेलं आहे, पुन्हा त्याच्यावरच्या ॲथॉरिटीज जाऊ आणि कडक कलम लावू. आम्ही 304च लावलेलं आहे, 304A लावलं नाही असं त्यांनी खुलासा केला. मग ते असं म्हणाले की पहिल्यापासूनच ही कडक कारवाई केली होती, त्यामुळे कडक कारवाई केली नाही असं म्हणू नका. पण ते असं म्हणाले की हा मुलगा जो वेदांत ज्या बारमध्ये गेला होता ते असं म्हणाले की त्या बारवरती आणि बारच्या मालकांवरती कारवाई केली वगैरे वगैरे. काही जण तुरुंगात टाकलेलं आहे, म्हणजे ताब्यात घेण्यात आलेलं आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं काय कारवाई केली आहे. पण ते असं म्हणाले की अनेक या संबंधीच्या नियमांचं पालन होतं की नाही, म्हणजे पब मालक हे त्याचं पालन करतात की नाही. म्हणजे आता 17 वर्षाचा मुलगा तिथे येऊन दारू ढोसतोय, त्याच्याकडे लायसन्स आहे की नाही हे काही पाहिलं नाही. त्याला तिथे बसून कसं दिलं मुळातच. पण हे सर्रास या गोष्टी होत असतात. म्हणजे पुणे महानगरपालिकेला हे सांगण्यात येईल की नियमांचं पालन करा, म्हणजे नियमांचं पालन होत नाही आहे याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक प्रकारे. दुसरी गोष्ट ते म्हणाले की ज्या ठिकाणी हे पब्स आहेत, आता मुळात लोकांची तक्रार अशी आहे की निवासी भागामध्ये अशा प्रकारचे पब्स असतात. तुम्हाला आठवत असेल की अनेक ठिकाणी मुंबईसह अशा गोष्टी घडल्या आहेत की लोकांनी तक्रारी केल्यात की तिथे गुंड येतात, मवाली येतात, वाटेल तेवढी दारू पितात, नंतर बाहेर येऊन पार्किंगवरनं लोकांशी भांडणं करतात, मारामाऱ्या करतात, आणि त्यामुळे आसपासच्या सभ्य सुसंस्कृत वस्तीला त्रास होतो. त्याचा रात्री बेरात्री हा त्रास सहन करायला लागतो. पण काही होत नाही, कारण सरकार कोणाचंही असो, राज्यकर्ते, पोलीस आणि हे पब्स आणि हॉटेल्स यांची एक साखळी असते. तुम्ही लक्षात घ्या, अनिल देशमुख गृहमंत्री असताना, म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना 100 कोटी रोज 100 कोटी पोचवले जात आहेत वरपर्यंत, असा निराधार आरोप करण्यात आला. आणि परमबीर सिंगांनी तो आरोप केला. परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त होते आणि त्यांनी आरोप केला की 100 कोटी रोज पोचवायला लागतात म्हणून. मग त्यांना विचारलं काय पुरावा आहे, तर काहीच पुरावा नव्हता. पुढे अनिल देशमुखांना तुरुंगात टाकण्यात आलं, काहीही सापडलं नाही, त्यांना सोडायला लागलं. म्हणजे केवळ राजकारण करण्यासाठी तुम्ही असे आरोप करा. पण आता हे पब मालक आणि पुण्याचे पोलीस असतील, त्यांचे काही हितसंबंध असतील, आणि असा कोणी आरोप केला की त्यांचे हितसंबंध असतील म्हणून रात्री बेरात्रीपर्यंत 1:30, 2, 3 वाजेपर्यंत पब चालू असतात. तिथे लहान लहान पोरं येतात, तिथे पबमध्ये नियमांचं पालन चालत नाही, मग दारू ढोसून वाटेल त्या स्पीडने गाडी चालवली जाते. आणि मग असे मृत्यू झाल्यानंतर हे गृह खातं जागं होतं फडणवीसांचं, असं जर कोणी म्हटलं तर त्यात चूक आहे. आता जर पब मालक आणि पोलीस, पुण्याचे नाही सगळ्या ठिकाणचे पोलीस यांची एक साखळी आहे आणि तिकडनं हप्तेबाजी चालते, वरपर्यंत पोचवले जातात, असं जर उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा अन्य कोणी विरोधिकांनी असा जर आरोप केला तर तुम्हाला चालेल का फडणवीस? तुम्ही कसा निराधार आरोप तुमच्या काळात करत होतात? आता ठिकाणावरती, म्हणजे आता जर तुम्ही ठिकाणावरती आलात
याच्यावरून तुम्हाला सद्बुद्धी सुचेल तर कुठल्याही गोष्टीचं, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याचं कारण. मी तुम्हाला सांगतो की असे अनेक अपघात होत असतात, पण या संदर्भात सांगायचं आहे ते की पोर्शे मोटार होती ती मार्चमध्ये बंगळुरूमध्ये नोंदणी करून पुण्यात ही मोटार आणण्यात आली आणि त्यानंतर मार्चमध्ये या कारची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्याच्या RTOमध्ये सुरू झाली, पण ती पूर्ण झाली नव्हती. आणि अशी पूर्ण झाली नसताना ती रस्त्यावरती हा पोरगा चालवत होता, हे आपण लक्षात घ्या. आता याला कोण जबाबदार आहे? अशा अनेक गाड्या फिरत असू शकतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की हा पोरगा काय म्हणाल बघा, लहान मुलगा तो वेदांत, की गाडी चालवण्याचं मी कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही आहे, माझ्याकडे गाडी चालवण्याचं लायसन्स नाही आहे, हे माहीत असूनही त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे ही पोर्शे ही आलिशान गाडी सोपवली. तो दारू ढोसतो हे त्याच्या बापाला माहिती होतं. तो रात्री मित्रांसोबत पार्टी करायला गेला हेही त्यांना माहिती होतं. म्हणजे हा बाप कसा आहे बघा, किती माज आहे या लोकांना, किती बेजबाबदार आणि बेपरवा पालक माणूस हा, किती बेजबाबदार आहे हा माणूस. म्हणजे आपला मुलगा काय करतो याचं त्याला भान एक माहिती असूनही चालू आहेत असं म्हणायला दिसतोय बाप. आता गोष्ट अशी आहे की आता या सगळ्यांना काय त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे, अन्य कोणाला ताब्यात घेतलेलं आहे. बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 97 गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कलम 75 हे मुलाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे किंवा मुलाला मानसिक किंवा शारीरिक आजार होईल असे वर्तन करण्याशी संबंधित आहे. कलम 77 हे लहान मुलाला दारू किंवा मादक पदार्थ पुरवण्याशी संबंधित आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे कलम त्या पब मालकावरती लावली आहेत. अन्य सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वगैरे वगैरे. आता मला सांगायचं आहे की अशी अनेक प्रकरणं झालेली आहेत. तुम्हाला आठवत असेल तर 2002 साली सलमान खानच्या गाडीखाली चिरडले गेलेले होते लोक. ती केस किती वर्ष चालली, त्यानंतर त्या ड्रायव्हरवरती कसं दबाव आणण्यात आला, किती राजकारण झालं त्याच्यावर. आणि मग सलमान खानची प्रतिमा, मग त्यांनी बिईंग ह्युमन म्हणून एक NGO काढली आणि मी कसा सामाजिक काम करतो असं दाखवायला सुरुवात केली. सलमान खान इमेज पूर्णपणे आपली बदलण्याचा प्रयत्न केला. त्याचं करिअर समाप्त होईल असं वाटत होतं, पण पुन्हा त्याचं करिअर तेजीत आलं. आणि या सलमान खानला त्यांनी हरणांची शिकार केली होती राजस्थानमध्ये बेकायदेशीरपणे. त्यामुळे तिथल्या स्थानिक जी लोक आहेत ते संतापलेले होते आणि मग एका गुंड टोळीने त्याला धमकी दिली आणि त्यानंतर त्याच्या घरावरती काही गोळीबार झाला. आता गोळीबार झाल्यानंतर सलमान खानबद्दल म्हणजे गोळीबाराचं कोणीच समर्थन करत नाही, पण लगेच मुख्यमंत्र्यांपासून राज ठाकरेंपर्यंत सगळेजण त्याला भेटायला सलमान खान. आता हे मुख्यमंत्री या मुलांच्या मध्य प्रदेशच्या त्या मुलांच्या पालकांना त्या मुलाची आई जी आहे तिचे अश्रू बघवत नव्हते, आक्रोश बघवत नव्हता. कोणी आता त्यांना सांभाळणार नाही, कोणी त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल असा प्रश्न आहे. त्यांना भेटायला गेले का हे लोक? नाही, कारण ते मोठे स्टार्स नाही आहेत. दुसरी गोष्ट अशी की सुनील टिंगरे जे आमदार आहेत अजितदादांचे वडगाव शेरी पुण्याजवळच्या, ते त्यांना अगरवालचा म्हणजे बापाचा फोन आला, वेदांत अगरवालचा. तो माजोर्डा जो वेदांत आहे त्याचा जो माजोरी बाप आहे त्याचा फोन आला रात्री. आणि मग टिंगरे यांनी काय सांगितलं की 3 वाजता रात्री फोन आला माझ्या कार्यकर्त्यांचा, त्यांचा फोन आला तर मतदारसंघातल्या लोकांची काळजी घेणं माझं काम आहे. मी लगेच तिकडे गेलो. मग पोलीस ठाण्यात गेले ते. मग बर्गर पिझ्झा हे खात बसले आणि तिकडे हे बिवळत आहेत. ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती, दोघांचाही मृत्यू झाला जे चिरडले गेले त्यांचा. आता इथे मला आठवतंय की जे केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशचे त्यांच्या मुलांनी, मला वाटतं टेणी नाव त्यांचं, मिश्रा टेणी असं जे नाव आहे त्यांचं, त्या मुलाच्या गाडीखाली जीपखाली शेतकरी चिरडले गेले, पण तरीसुद्धा
आणि बापानी त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. ज्या पत्रकारांनी बापाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्या पत्रकारांच्या अंगावरती धावून जाणारा हा बाप मंत्री, त्याला शेवटपर्यंत मोदीजींनी आपल्या मंत्रिमंडळातनं काढलं नाही. ही कशी संस्कृती आहे, कुठली संस्कृती आहे बघा, किती निर्दयी लोक आहेत हे बघा. माणुसकी यांनी सोडली की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. आता हा जो सुनील टिंगरे हा पुण्याच्या केसमध्ये तो पोलीस स्टेशनामध्ये जातो ताबडतोब. अगरवालचा फोन येतो. अगरवाल हा करोडोपती आहे आणि त्याचा फोन ज्याची टिंगरे यांना गेला याचा अर्थ त्यांच्यामध्ये हितसंबंध असणार, जो रात्री बेरात्री त्यांना फोन करू शकतो. आणि हे टिंगरे, लोकांची तक्रार अशी आहे की पुण्यामधले रस्त्याचा ट्रॅफिक असतो, रस्त्यामधले प्रश्न असतो, अन्य प्रश्न असतो, ते काहीही पर्वा करत नाहीत कोणाचीच. आणि इथे मात्र धावून गेले लगेच ते. हे अजितदादांच्या पक्षाचे काही लोक कसे आहेत बघा. हे सगळे धनदांडगे लोक त्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि आहेत. आणि अजितदादांनी खुलासा केला, अजितदादांनी सांगितलं की कडक कारवाई करा. माझा जर मुलगा जरी असता गाडी चालवत तर मी त्याला वाचवलं नसते, मी कडक कारवाई करण्याचा सल्ला दिला असता. पण अजितदादा एरवी पुण्यामधल्या प्रत्येक घटनेत लक्ष देतात, पुण्यामधल्या प्रकल्पांमध्ये, पुण्यामध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये, पुण्यातल्या तरतुदींमध्ये लक्ष घालतात, फंडमध्ये लक्षात घालतात. जास्तीत जास्त फंड कसा मिळेल, आपल्या चेहऱ्या चपाट्यांना कसा मिळेल, ते अजितदादा आज देवेंद्रजींच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याबरोबर का उपस्थित नव्हते. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत ना, मग घाबरले का तिथे पत्रकारांना सामोरे जाण्यामध्ये? का नेहमीचा जो त्यांचा आक्रमक चेहरा, आक्रमक पवित्रा कुठे गेला? शरद पवारांवरची टीका करताना, सुप्रिया सुळेंवरची टीका करताना जी त्यांची आक्रमकता होती ती कुठे गेली? का घाबरले ते मीडियाला सामोरं जाताना? कारण त्यांच्याच पक्षाचा आमदार असा निघाला. आता ह्या सुनील टिंगरेच्या बद्दल प्रश्न देवेंद्रजींना विचारला तेव्हा ते म्हणाले की सगळं CCTV फुटेज आम्ही बघू आणि मग काय ते बघू आम्ही. पण त्यांनी त्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. जर तो विरोधी पक्षांचा आमदार असता तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, अजितदादा पवार काय बोलले असते, कसा हल्लाबोल त्यांनी केला असता हे लक्षात घ्या. त्यामुळे संजय राऊतांचं वक्तव्य तुम्हाला झोंबत असेल तर त्याला कारणस्वत तशी आहेत. कारण तुमचं वर्तन हे पक्षपाती आहे देवेंद्र फडणवीस, तुमच्या सरकारचं वर्तन पक्षपाती आहे. तुम्हाला खिचडी घोटाळा दिसतो, त्या खिचडी घोटाळ्याची कोणाचं समर्थन करत नाही, त्यात जर काही घोटाळा झाला असेल. पण 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा दिसत नाही, तुम्हाला खिचडी घोटाळा मात्र दिसतो. हा तुमचा पक्षपाती वर्तनाचा एक उदाहरण आहे. तो विषय इथे नाही आहे, विषय खूप गंभीर आहे. आणि असे ॲक्सिडेंट्स कसे झालेले आहेत आत्तापर्यंत हे तुम्हाला काही उदाहरण, मी सलमान खानचं उदाहरण सांगितलं. पण मेन केस एक महत्त्वाची आहे की 10 जानेवारी 1999ला BMW दिल्लीमध्ये एक BMWने 6 जणांना चिरडलं. त्यात 3 पोलीस अधिकारी होते आणि भारताचे नौदल प्रमुख होते नंदा, त्यांचा नातू आणि मुलगा त्या गाडीमध्ये होता. या पठ्ठ्यांनी काय केलं, चिरडल्यानंतर पुढे गाडी थांबवली. गाडीचं काय नुकसान झालं ते बघत होते. त्यांना माणसं मेली काही पडले नव्हतं. आणि मग ते तिकडनं एकदम गोल्फ क्लबच्या इथे कुठेतरी गेले, गाडी सुसाट वेगाने नेत. आणि मग तिथे त्यांनी ही गाडी सगळी पुसली, म्हणजे कोणाचं रक्त जे सगळं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इतके हलकट, इतके माजुरडे हे लोक होते, श्रीमंत लोक होते. त्यांना आपल्या गाडीची पडली होती, त्यांना लोकांच्या जीवाची काही पडलेली नव्हती, शिक्षा झाली त्यांना. पण अशा अनेक केसेस. आता एक तुम्हाला सांगतो, सिद्धार्थ शर्मा हा चालक 2016 साली मर्सिडीज, तोही जुवेनाईल होता, म्हणजे 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी 4 महिने होते, 4 दिवस होते. आणि त्यांनी अनेकांना त्याच्या गाडीखाली चिरडलं. 2016ची गोष्ट आहे. जान्हवी गडकर
ही मुंबईतली घटना. जान्हवी गडकर ही महिला, तिला टॅक्सीने धडक दिली आणि जान्हवी गडकरनी धडक दिली. दारू प्यायलेल्या अवस्थेत होती, त्यामध्ये 2 जण मेले, हे आपण लक्षात घ्या. अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. नंतर अलीकडे केडगावला, म्हणजे पुणे सोलापूर हायवे जो आहे त्याच्यावरती केडगावला 2 भाऊ मला वाटतं सख्खे किंवा चुलत भाऊ असतील, त्यांना उडवलं, गेले, बिचारे गेले, हाकनाक बळी पडले त्यांचे. आता तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये असे अनेक गोष्टी, अनेक ॲक्सिडेंट्स घडतात. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये असे जे ॲक्सिडेंट्स होतात वेगवेगळे, म्हणजे रस्त्यावरचे जे ॲक्सिडेंट्स होतात त्यामध्ये 4-5 लाख ॲक्सिडेंट्स होतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये हिट अँड रन, म्हणजे तुम्ही ॲक्सिडेंट केला आणि गाडी सुसाट वेगाने पळवत नाही तर त्याला हिट अँड रन केस, म्हणजे चिरडायचं आणि पळून जायचं. अशा केसेस वर्षाला 70,000 होतात. त्यामध्ये हजारो लोकांचा जीव जातो. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी काही महिन्यांपूर्वी एक कडक कायदा केला होता आणि त्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद कमी आहे, दंड कमी आहे, 10 वर्षाची शिक्षा होईल अशा प्रकारचा कडक कायदा त्यांनी केला. तेव्हा ट्रकच्या असोसिएशननी, ऑल इंडिया यांनी आंदोलन केल्यानंतर तो कायदा कडक मोदी सरकार, सर्जिकल स्ट्राईक करणारे मस्क्युलर गव्हर्नमेंट, मर्दानी हे सरकार जे आहे असं म्हटलं जातं, त्यांनी लगेच पळ काढला आणि माघार घेतली. आता कडक कायदा करण्याची गरज होती का नाही? इतके जर जीव जात असतील त्याच्यामध्ये 4-5 लाख. स्वतः गडकरी किती वेळा याच्याबद्दल बोललेले आहेत, किती ॲक्सिडेंट्स होतात, रोड ॲक्सिडेंट्स किती मोठ्या प्रमाणामध्ये होतात, याचा डेटाच आहे. त्या डेटाही त्यांनी दिलेला होता, तो आता या क्षणी मला मिळत नाही, पण साधारण 4.5 लाख माझ्या आठवणीप्रमाणे असे रस्त्यावरचे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये हिट अँड रनचे 70,000 केसेस होतात वर्षाला. आणि यामध्ये अनेक धनलांडगे, श्रीमंत, उद्योगपती, व्यापारी, सावकार असे मस्ती आलेले लोक जे असतात ते दारू ढोसून गाड्या चालवतात आणि त्याच्यामध्ये गोरगरिबांचे जीव, मध्यमवर्गीयांचे जीव जातात. आता अशी सुद्धा तरतूद केली पाहिजे की ज्यांचा जीव जातो त्या कुटुंबांचं पूर्णपणे पुनर्वसन करणं, आयुष्यभर त्यांची तरतूद करणं आणि त्याबाबतच्या पैसा ज्या धनदांडग्यांकडनं वसूल करून कोर्टाने तशी त्यांना शिक्षेमध्ये इन ॲडिशन टू दॅट, म्हणजे 10 वर्षाच्या आत टाकलंच पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांना काय केलं पाहिजे की त्यांच्याकडनं पैसे वसूल करून पूर्णतः त्या कुटुंबाचं पुनर्वसन होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जे पळून जातात, मी तुम्हाला सांगतो, पुण्यात, मुंबईमध्ये वाटेल तशा पद्धतीने हॉर्न वाजवत लोक जातात, सायलेन्सर न बसवता मोठ्यांदा आवाज करत मोटरसायकली आपल्याला चालवताना दिसतात. काही वर्षांपूर्वी बँड्राला रात्री बेरात्री असे तरुण हैदोस घालायचे मोटरसायकल चालवत. हे पुण्यामध्ये फुटपाथवरनं मोटरसायकल चालवत नेतात, फुटपाथवरनं. तिथे पादचाऱ्यांनी काय करायचं? स्पीडचं लिमिट पाळलं जात नाही, सिग्नल तोडले जातात. वन वे असेल तर तो वन वेचा नियम तोडला जातो. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजवरती रोड हा जो वन वे आहे, उलट्या मार्गाने जोराने मोटरसायकल चालवत लोक जातात, पण पोलीस काहीही करत नाही. मुंबईतही काहीही करत नाहीत. आणि मग छोट्या छोट्या शहरांची काय स्थिती आहे? ट्रॅफिक नियमांची अंमलबजावणी ठोसपणे होते की नाही हे देवेंद्र लक्ष द्या. ॲक्सिडेंट्स कमी कसे होतील याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. केवळ पत्रकार परिषद घ्यायची, तात्पुरती मलमपट्टी करायची असं होता कामा नये. या बेधुंद, मद्यधुंद लोकांनी
जे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलेली असतात आपल्या बेफामपणामुळे, बेफाम कृत्यामुळे, त्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे. यासाठी राजकारण तुम्ही करू नका. पुण्यामध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच की स्कूटर आणि मोटरसायकल कसे चालवतात, ते चालवताना सुद्धा फुटपाथवरनं फास्ट चालवतात. तुम्ही डेक्कन जिमखाना बघा, जंगली महाराज रोड बघा, कुठेही रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रोड बघा, सिंहगड रस्ता बघा. मुंबईमध्ये तुम्ही बघा, 4 रस्ता बघा मुंबईमध्ये, किंवा मरीन ड्राईव्ह बघा, वरळी बघा, ठिकठिकाणी असे ॲक्सिडेंट झाले आहेत. तेव्हा याचं राजकारण न करता या माजुरड्या लोकांना शिक्षा जास्तीत जास्त कशी होईल आणि अपघात असे कमी कसे होईल अशी शिक्षा अशी जरब बसली पाहिजे की कोणाची हिंमत होता कामा नये. ट्रॅफिक पोलिसांवर फार महत्त्वाची जबाबदारी आहे. केवळ सिग्नल तोडून कॉर्नरला उभा राहायचं आणि सिग्नल कसा तोडतोय मला कशी वसुली करता येईल त्याच्याकडनं असं बघण्याचं पूर्णपणे थांबलं पाहिजे. टेक्नॉलॉजीमुळे ते प्रमाण कमी झाले पण थांबलेलं नाही आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना जरब बसेल अशी शिक्षा झाली पाहिजे. एवढंच सांगतो आता. आणि या गंभीर विषयाला इथे पूर्ण विराम देताना तुम्हाला आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा. मित्रमंडळींमध्ये तो शेअर करा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.